नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 23 अँड वी आर डिस्कसिंग द प्रीवियस ईयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स. क्लिअर. बघा, यही आपण लेक्चरमध्ये परत दोन एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहे अँड बोथ द एक्झाम्पल्स आर फ्रॉम द सेम एक्झाम. दॅट इज फ्रॉम द महाराष्ट्र CET अँड इन द इयर 2010. ओके, 2010ला आलेले दोन क्वेश्चन्स. आय थिंक in the last lecture we have already discussed the two more examples which is again from the 2010 exam महाराष्ट्र CET. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र CETला जवळजवळ 4 क्वेश्चन्स आले. बघा, मला एक थीम लक्षात आली की जर तुम्ही जुनी इयरमध्ये गेले 2012, 11, 10मध्ये, तर इथं तुम्हाला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनवर जवळजवळ म्हणजे 3 ते 4 क्वेश्चन्स आपण बघितले मी 3 ते 4 क्वेश्चन्स. परंतु रिसेंट जर ट्रेंड बघितला तर मॅक्सिमम टाईम मला एकच क्वेश्चन सापडला. ओके, कधी कधी असं झालं का तिथे 2 क्वेश्चन सापडले. ओके, दिस इज द ट्रेंड. हे एक राहतं की तुम्ही थ्रूआउट म्हणजे 10 ते 20 वर्षाचे जर प्रिव्हियस क्वेश्चन जर सॉल्व करत राहिले तर तुम्हाला एक ट्रेंड लक्षात येतो का कधी जास्त एक्झाम्पल्स येत गेले, कधी नाही गेले. जसं तुम्हाला लास्ट जो आपला चॅप्टर होता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, म्हणजे मी थ्रूआउट जर 10-12 वर्ष जर बघितले तर 2 क्वेश्चन्स तिथं कंपल्सरी होते. इथे तसा तो आपल्याला ट्रेंड एक बघायला मिळाला नाही. क्लिअर. बघा, आपण पहिल्या क्वेश्चनच्या सोल्युशनकडे वळूया. सो द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट. ओके, पहिले काय दिलं आहे ते व्यवस्थितपणे समजून घ्या. सो इट विल बी इझी टू फाइंड आउट द सोल्युशन. द स्पियर्स ऑफ रेडाय टू 8 सेंटीमीटर अँड 2 सेंटीमीटर आर कुलिंग. काही हरकत नाही. ठीक आहे. देअर टेम्परेचर्स आर 127 डिग्री सेल्सिअस अँड 527 डिग्री सेल्सिअस रिस्पेक्टिव्हली. फुल स्टॉप. फाइंड द रेशिओ ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय देम इन द सेम टाइम. काही हरकत नाही. बघा, 2 स्पियर आहे. ओके, पहिल्या स्पियरची जो काही रेडियस आहे R1 तो आहे 8 सेंटीमीटर आणि सेकंड स्पियरसाठी आहे 2 सेंटीमीटर. काही हरकत नाही. ठीक आहे. देअर टेम्परेचर्स आर. ओके, पहिल्यासाठी टेम्परेचर आहे 127 डिग्री सेल्सिअस आणि सेकंड स्पियरसाठी टेम्परेचर आहे 527 डिग्री सेल्सिअस. ओके, काही हरकत नाही. फाइंड द रेशिओ ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय देम इन द सेम टाइम. बघा, एनर्जी रेडिएटेड बाय द फर्स्ट स्पियर इज Q1 म्हणूया. एनर्जी रेडिएटेड बाय द सेकंड स्पियर इज Q2. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके, तर त्यांनी काय विचारला, दोघांचा रेशिओ म्हणजे आपल्याला काय विचारला, Q1/Q2. द रेशिओ ऑफ एनर्जी रेडिएटेड बाय द फर्स्ट स्पियर to the second sphere, that is nothing but the Q1/Q2. They are asking to find the energy ratio of that given 2 spheres. and 2 स्पियर साठी आपल्याला रेडियस आणि टेम्परेचर दिलेला आहे. एकदम सिंपल आहे. एनर्जी रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी. ओके, हे स्पियर कशाचं काम करत आहे तर दोन्ही स्पियर ब्लॅक बॉडी. द एनर्जी रेडिएटेड बाय द ब्लॅक बॉडी. ओके, काय फॉर्म्युला, सिग्मा A(T⁴ into small t, where sigma is the Stephen's constant, A is nothing but the area of that particular object, and capital T is nothing but the temperature the corresponding to that object, and small t is nothing but the time taken by that object to radiate the amount of heat energy. ओके, बघा, काही हरकत नाही. ओके, मग पहिला हा फॉर्म्युला आपण याच्यासाठी लिहू, हाच फॉर्म्युला याच्यासाठी लिहू. ओके, फक्त एक कंडिशन आहे की दोघांसाठी टाइम कसा आहे, सेम. काही हरकत नाही. बघा, तर Q1 लिहू आपण. बघा, सिग्मा स्टीफन कॉन्स्टंट दोघांसाठी कसं आहे, सेम. त्याच्यानंतर एरिया याच्यासाठी A1 लिहू, याच्यासाठी काय लिहू, A2. त्याच्यानंतर T, कॅपिटल T1 याच्यासाठी पॉवर 4, कॅपिटल 2 याच्यासाठी पॉवर 4. दोघांसाठी पण टाइम कसा आहे, सेम. दॅट्स इट. हा फॉर्म्युला यूज करून आपण दोन्ही स्पियरसाठी द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड बाय द बोथ स्पियर्स आपण तो फॉर्म्युला डेव्हलप केला. आता फक्त आपल्याला याच्यात व्हॅल्यू काय करायची आहे, पुट करायची आहे. ठीक आहे. बघा, Q1 ची इथं व्हॅल्यू पुट करू आपण, सिग्मा A1 T1/4 डिवायडेड बाय स्मॉल t. इथे Q2 ची सिग्मा A2 T2/4 डिवायडेड बाय स्मॉल t. स्मॉल t गेट कॅन्सल, सिग्मा गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स, A1 T1/4 डिवायडेड बाय A2 T2/4. काही हरकत नाही. बघा, आपल्याला गिवन मध्ये रेडियस आणि टेम्परेचर दिलेलं आहे. ठीक आहे, परंतु इथे आपल्याला काय, एरिया. ओके, आणि स्पेरिकल शेपचा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे स्पेरिकल शेपचा ऑब्जेक्टचा एरिया किती राहतो, 4πr². ठीक आहे, म्हणजे एरिया इन टर्म्स ऑफ काय झाला, रेडियस, आणि रेडियस आपल्याला दिलेला आहे म्हणून इन प्लेस ऑफ एरिया वी कॅन राईट 4πr². समजलं, 4πr². का बरं लिहायचं आपल्याला, कारण की बघा, आपल्याला गिवन क्वांटिटीमध्ये रेडियस आणि टेम्परेचर दिलं आहे, एरिया तर दिलेलं नाही.
मग एरिया आपण रेडियसमध्ये कसा कन्वर्ट करू शकतो हे आपल्या पहिले दिमागात आलं पाहिजे. मग ते एकदम सिम्पल आहे. एखादा स्फेरिकल ऑब्जेक्ट असेल तर एरियाचा जो काही फॉर्म्युला राहतो तो 4πr². याचाच अर्थ एरिया कशात कन्वर्ट होत आहे, रेडियसमध्ये. ठीक आहे, बघा A1 साठी लिहितो 4πr1² डिवाइड इंटू T1 पॉवर 4 डिवाइडेड बाय 4πr2² इंटू T2 पॉवर 4. 4π get cancel. What remains? Therefore Q1 upon Q2 equals to बघा 4π get cancel. R1² T power 4 R2² T2 power 4. That's it. फक्त आता आपल्याला दोन फिजिकल क्वांटिटी राहिले आपल्याकडं, रेडियस आणि टेम्परेचर. आणि दोन्ही बॉडीसाठी रेडियस आणि टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, रेशो आहे काय बेटा, रेशो, काही हरकत नाही. बघा R1 किती दिला आहे आपल्याला 8 डिवाइडेड बाय R2 किती दिला आपल्याला 2. ह्या दोघांचा काय करू आपण, स्क्वेअर करूया. ठीक आहे, बघा R1² R2² काय व्हायला पाहिजे, R1² अपॉन R2². अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इंडसेस काय लिहितो आपण, R1 अपॉन R2 दोघांचा स्क्वेअर. मग इथं डायरेक्ट लिहिलं मी, R1 ची व्हॅल्यू 8 होती, R2 ची व्हॅल्यू 2 होती, दोघांचा स्क्वेअर. T1 आणि T2. ठीक आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये दिला आहे, केल्विनमध्ये कन्वर्ट करा. T1 दिलेला तुम्हाला 127, याच्यात 273 ॲड करायचं. ठीक आहे, T2 दिलेला तुम्हाला 527, याच्यात 273 ॲड करायचं. दोघांचा पॉवर काय 4, म्हणून कंबाईंड पॉवर किती यायला पाहिजे 4. चला काही हरकत नाही. बघा 8चा स्क्वेअर 64, 2चा स्क्वेअर 4, काही हरकत नाही. इंटू बघा हे किती आहे 127, 27 300 400, वर किती राहिलं बेटा 400, खाली बेटा 5 आणि 2 7 म्हणजे किती राहिला 800, त्याचा पॉवर 4. 00 गेट कॅन्सल. 64 डिवायडेड बाय 4, 4 1 4 4 2 8 म्हणजे 2चा भागीला 1/2 पॉवर 4, काही हरकत नाही. 64 डिवायडेड बाय 4 इंटू 1, 1चा पॉवर 4 सॉरी 1चा पॉवर 4 4, 2चा पॉवर 4 बेग 2 4 4 2 8 2 16. ठीक आहे, 16चा भागीला 100 100 100 2 32 34 48 16 चौक 64, 4चा भागीला 4/4 किती आला पाहिजे बेटा 1, जो काही रेशो आला. ओके, Q1 अपॉन Q2 याचा रेशो किती आला बेटा 1:1 डिवायडेड बाय 1 लिहा किंवा 1 लिहा. ठीक आहे, तुम्ही ऑप्शन बघू शकता. द ऑप्शन नंबर 3rd इज द करेक्ट ऑप्शन अमंग द 4 1 अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2010. सिंपल अल्जेब्रा होता आहे, खूप काही किचकट कॅल्क्युलेशन्स नाही आहे. येतं लक्षात, म्हणजे असं वाटत आहे आपल्याला की खूप मोठा कार्यक्रम झाला, पण खूप काही किचकट असे कॅल्क्युलेशन्स नाही आहे. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे आणि सिंपल अल्जेब्रा आहे. ओके, म्हणजे 8वी 9वीतला मुलगा हे कॅल्क्युलेशन्स करू शकतो. तर तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही हे करू शकता, फक्त एक वेळा कार्यक्रम लक्षात घेऊन घ्या. क्लिअर. बघा अशा पद्धतीने जर केलं, काहीच मोठा कॉन्सेप्ट नव्हता. म्हणजे द एनर्जी, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड बाय द ब्लॅक बॉडी, दॅट्स इट. तो कॉन्सेप्ट घेतला आणि मॅक्सिममदा बरेचदा काय होतं ना की रेशो भरपूर वेळा विचारतात. येतं लक्षात. चला, अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमरिकल नंबर 2nd अँड विच इज व्हेरी इझी ॲज कम्पेअर टू द फर्स्ट वन. म्हणजे तो अतिशय याच्यासाठी इझी आहे कारण की एकदम छोट्याशा फॉर्म्युल्यावर तो क्वेश्चन डिपेंड आहे. चला बघा, 2010 आलेला हा क्वेश्चन होता. म्हणजे मी जेव्हा 10वीत होतो तेव्हाचा हा क्वेश्चन आहे. न्यूमरिकल नंबर 2nd सोल्युशन. ओके, बघा फॉर एन opaque बॉडी द कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम अगेन महाराष्ट्र CET 2010. बघा एक लक्षात घ्यायचं, opaque बॉडी म्हणजे काय, की अशी बॉडी ज्यामधून रेडिएशन ट्रान्सफर होऊ शकत नाही. इथं लक्षात, opaque बॉडी म्हणजे काय, अशी बॉडी की ज्यामधनं रेडिएशन किंवा हीटचे वेव्स ट्रान्सफर होऊ शकत नाही. ठीक आहे, आणि कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन ची जर डेफिनेशन बघितली तर काय राहते ना, की अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट टू द ट्रान्समिटेड. बघा कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशनचे डेफिनेशन काय, इन्सिडेंट किती झाली आणि ट्रान्समिट किती झाली. ठीक आहे, काही हरकत नाही. समजा आपण एनर्जीच्या टर्ममध्ये बोलू, द हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट अँड हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड. बघा समजा 40 जूल एनर्जी काय झाली, इन्सिडेंट झाली. ओके, काही हरकत नाही.
ऑपेक्यू बॉडी म्हणजे काय, मी आत्ताच सांगितलं की ज्याच्यातून कोणत्याच प्रकारची हीट एनर्जी म्हणा, रेडिएशन्स म्हणा, ट्रान्समिट नाही होऊ शकत. याचा अर्थ ट्रान्समिशन किती आहे, 0, आणि 0 अपॉन समथिंग किती आहे ते 0. म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन फॉर द ऑपेक्यू बॉडी किती राहायला पाहिजे, 0. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. लक्षात घ्यायचं. इथं लक्षात बेटा, ऑपेक्यू बॉडी म्हणजे काय, ज्या बॉडीमधनं एखादा हीट वेव्ह म्हणा, हीट रेडिएशन म्हणा, ट्रान्समिट नाही होऊ शकत. मग ट्रान्समिट नाही होऊ शकत म्हणजे ट्रान्समिटेड किती यायला पाहिजे, जी काही एनर्जी आहे ती किती, 0. इन्सिडेंट किती पण झाली पाहिजे, इन्सिडेंट किती झाली पाहिजे म्हणजे इन्सिडेंट काही पण होऊ शकते एनर्जी, 40 जूल 50 जूल जे काही आहे, परंतु ट्रान्समिशन किती राहते, 0. आणि 0 वन समथिंग काय आहे ते 0. देअरफॉर द कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन फॉर द ऑपेक्यू बॉडी becomes 0. This is the reason behind the second numerical solution. याच्या लक्षात, अशा पद्धतीने आपण जर सॉल्व्ह केलं तर कोणत्याच प्रकारची अडचणी तुम्हाला येणार नाही, मॅक्सिमम गोष्टी तुमच्या सॉल्व्ह होणारच. क्लिअर. तुम्हाला आपला पूर्ण आवडत चालला सर तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.